नमस्कार, मी विजय. स्वागत करतो तुमचं संघर्ष करिअर अकॅडमी या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मगाशी जो आपण व्हिडिओ बघितला, तो व्हिडिओ होता आपला भाषा या टॉपिकवरती. भाषेची सविस्तर माहिती, भाषेचे प्रकार, मराठी भाषा ही मुळात कशी जन्मास आली, मराठी भाषेचे नावं किती होते किंवा कशा कालांतरानं त्यामध्ये बदल घडून आले, हे सर्व गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या, ज्यावरती मी थंबनेल ठेवलेली आहे की भाषाविषयी माहिती. पण मात्र आजचा जो आपला व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आहे व्याकरणातील संकल्पना, म्हणजे व्याकरणावरील संकल्पना. कुठल्याही भाषेला व्याकरण असतं, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. मग ती इंग्रजी भाषा असो, ती मराठी भाषा असो किंवा ती हिंदी भाषा असो, या तिघ भाषांना किंवा कुठल्याही भाषांना व्याकरणाशिवाय ती भाषा अपूर्ण आहेत. त्याच प्रकारे आपली जी भाषा आहे ती आहे मराठी. मग आज आपल्याला मराठी भाषा यावरील संकल्पना बघायच्या आहेत. तुम्ही बऱ्याचशा वेळेस प्रश्न सुद्धा बघितला असेल, महाराष्ट्र सरळ सेवेला प्रश्न येत असते की मराठी भाषेचे पहिले पुस्तक कोणी लिहिले, किंवा मराठी भाषेसाठी पहिला प्रयत्न कोणी केला, किंवा मराठी भाषेचं पहिलं पुस्तक द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज ह्या पुस्तकाची नेमकी भांडण काय आहे. तर या पद्धतीचे प्रश्न आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. यावरील संकल्पना आपण आज बघणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण आज ज्या विषयाबद्दल बोलतोय त्याचा तो आपला विषय लक्षात घ्या, व्याकरणावरील संकल्पना. व्याकरणावरील संकल्पना आपला जो आजचा मुद्दा आहे, हा आहे व्याकरणावरील संकल्पना. तर व्याकरणावरील संकल्पना आज आपल्याला बघायचं. लक्षात घ्या, जी भाषा आपली आहे मराठी भाषा, या मराठी भाषेचं व्याकरण म्हणजेच मराठी व्याकरण. आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येणारे जे मराठी व्याकरणावरील प्रश्न असतील, त्या प्रश्नांमध्ये लक्षात घ्या व्याकरणावरील सुद्धा आपल्याला प्रश्न असते. आपण मुळामध्ये मराठी व्याकरण शिकतोय, आपल्याला व्याकरणाची संकल्पना माहिती असणं आवश्यक आहे की व्याकरण म्हणजे काय, हे सर्वात महत्वाचा मुद्दा. तर चला लक्षात घ्या, व्याकरण म्हणजे काय आपण बघणार आहोत. सर्वात महत्वाचं व्याकरण हा विषय आपण आज टिकणार आहोत. ठीक आहे, व्याकरण. तर व्याकरण काय लक्षात घ्या, व्याकरण म्हणजे काय हा प्रश्न आपल्या समोर येतो. लक्षात घ्या, व्याकरण म्हणजे कुठल्याही भाषेचे, लक्षात घ्या या ठिकाणी व्याकरण म्हणजे काय लक्षात घ्या. व्याकरण म्हणजे काय तर कुठल्याही भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. लक्षात घ्या, जी कुठलीही भाषा असेल, कुठल्याही भाषेचे स्पष्टीकरण करणारे जे शास्त्र असेल, लक्षात घ्या, स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होईल. लक्षात घ्या, कुठल्याही भाषेचे स्पष्टीकरण करणारे, किंवा यामध्ये दुसरी व्याख्या येत असते. लक्षात घ्या, दुसरी व्याख्या यामध्ये अशी आहे, भाषा शुद्धकरण करणारी, म्हणजे भाषाचे शुद्धीकरण करणारे किंवा भाषा शुद्ध करणारी जी काय असणार. लक्षात घ्या, भाषा शुद्ध करणारी शास्त्र म्हणजे व्याकरण होय. भाषा शुद्ध करणारे शास्त्र म्हणजे काय होय, व्याकरण होय. मग ही व्याकरणाची मुळात संकल्पना लक्षात घ्या. आता यावरती जर प्रश्न आला की तुम्हाला विचारलं गेलं की व्याकरणाला ही संकल्पना कोणी दिली की भाषा शुद्ध करण्याचे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, तर लक्षात घ्या लेखकांचं नाव आहे. लक्षात घ्या, श्रीपाद भागवत. कोण आहे, भागवत. श्रीपाद भागवत यांनी सर्वप्रथम व्याकरणावरती संकल्पना मांडली की व्याकरण म्हणजे भाषा शुद्धीकरण करण्याचे शास्त्र जे आहे ते आहे व्याकरण. लक्षात घ्या, तर आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. चला पाहता, ह्या व्याकरणावरती आपल्याला बघावं लागेल की व्याकरणाचे पहिले पुस्तक कोण लिहिले, हे तुम्हाला सर्वांना माहिती. लक्षात घ्या, मग काय व्याकरणावरील पहिलं पुस्तक. लक्षात घ्या, व्याकरणाचा पहिला प्रयत्न. लक्षात घ्या, आपण त्या ठिकाणी बघू. तर व्याकरणाबद्दल याला पहिला पुरावा न म्हणता येणार, याला भाषेबद्दलचा पहिला पुरावा म्हणता येईल, की भाषेबद्दल व्याकरणाचं लिहिण्याचा प्रयत्न. लक्षात घ्या, या ठिकाणी लक्षात घ्या 1805 साली सर्वात प्रथम. लक्षात घ्या, एक विल्यम केरी नावाचा शास्त्रज्ञ होता. लक्षात घ्या, विल्यम केरी. काय सांगितलं मी तुम्हाला, विल्यम केरी. लक्षात घ्या, विल्यम केरी. 1805 साली विल्यम केरी नावाच्या एका शास्त्रज्ञाने, लक्षात घ्या, सर्वात प्रथम लक्षात घ्या द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज. लक्षात घ्या, द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज. लक्षात घ्या, द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज हे सर्वप्रथम या पुस्तकाचं त्याने लिखाणकाम केलं. लक्षात घ्या, विल्यम केरी 1805 साली द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज ह्याच पुस्तकाला. लक्षात घ्या, मराठी भाषेचा आपण त्याला म्हणत असतो पहिला प्रयत्न, की मराठी भाषेचे पुस्तक लिहिण्याचा किंवा मराठी व्याकरणाचा किंवा ज्यामध्ये मराठा भाषेबद्दल माहिती असेल ते पुस्तक कोणतं, तर हे पुस्तक. लक्षात घ्या, पण प्रश्न मात्र असा पडला की मराठी भाषेचे व्याकरण लिहिण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला, तर त्या ठिकाणी उत्तर चुकीचं असणार आहे. लक्षात घ्या, आपण याला असं म्हणू शकतो की द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज म्हणजे मराठा लँग्वेज बद्दल, जो महाराष्ट्र प्रदेश आहे या लँग्वेज बद्दल लिखाणकाम कोणी केलं, तर ते विल्यम केरीने केले. लक्षात घ्या,
आता लक्षात घ्या विल्यम स्केलीने केलं, पण मात्र याची भाषा कोणती होती हाही प्रश्न येतो लक्षात घ्या. तर ऑब्व्हियसली तो एक इंग्रज शास्त्रज्ञ आहे, तर त्याची भाषा काय असणार आहे, इंग्रजी. लक्षात घ्या. तर यांनी सर्वात प्रथम इंग्रजी या भाषेमध्ये द ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलं 1805 साली. मग 1805 साली ग्रामर ऑफ द मराठा लँग्वेज लिहिल्याच्या नंतर याच्यानंतर दुसरा प्रयत्न कोणी केला लक्षात घ्या. तर याच्यावरती आपल्याला तयारी पुसून घेऊ, ज्या मुलांना लिहायचं ते लिहून घ्या लवकरात लवकर. आता पहा 1824 मध्ये लक्षात घ्या, 1805 नंतर लक्षात घ्या 1824 मध्ये या ठिकाणी हा प्रश्न येतो लक्षात घ्या की 1824 मध्ये मराठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न कोणी केला, की मराठी भाषेच्या व्याकरणाचा पहिला प्रयत्न कोणी केला. हा जर प्रश्नाला मित्रांनो लक्षात घ्या तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे काय सांगतो वरती लक्षात घ्या, मराठी भाषेचे व्याकरणाचा पहिला प्रयत्न लक्षात घ्या, पहिला प्रयत्न लक्षात घ्या. मराठी भाषेचे व्याकरणाचा पहिला प्रयत्न कोणी केला तर लक्षात घ्या 1824 मध्ये लक्षात घ्या जॉर्ज जॉर्विस नावाच्या शास्त्रज्ञांनी केला. कोणी? जॉर्विस नावाच्या शास्त्रज्ञांनी. आता हा जो जॉर्ज जॉर्विस नावाचा शास्त्रज्ञ आला, यांनी काय केलं येताच केलं लक्षात घ्या. आल्यावरती यांनी जॉर्ज जॉर्विसने लक्षात घ्या यांनी संस्कृतचे गाड्य पंडित बघितले लक्षात घ्या. मग रामचंद्र शास्त्रीशी लक्षात घ्या, त्यावेळेस ते लक्षात घ्या रामचंद्र शास्त्री लक्षात घ्या. रामचंद्र शास्त्री असेल गाड्य पंडित होते लक्षात घ्या. त्यानंतर लक्षात घ्या गंगाधर शास्त्री असेल लक्षात घ्या. त्यानंतर लक्षात घ्या बाळ शास्त्री असेल लक्षात घ्या, बाळ शास्त्री. त्यानंतर लक्षात घ्या पंडित लक्षात घ्या, पंडित जगन्नाथ शास्त्री असेल, पंडित जगन्नाथ शास्त्री लक्षात घ्या. यांनी काय केलं येत्या क्षणी यांनी पहिल्यांदा मराठी भाषेच्या व्याकरणाचा पहिला प्रयत्न केला 1824 साली जॉर्ज जॉर्विन लक्षात घ्या. आणि यांनी संस्कृतचे गाड्य पंडित पाहिले की ज्या लोकांचा संस्कृतमध्ये बेस्ट त्यांचा त्या ठिकाणी संस्कृतवर चांगला त्यांचा प्रभाव आहे, संस्कृतचे गाड्य पंडित आहे, असे तज्ञ लोक होते लक्षात घ्या. मग रामचंद्र शास्त्री असेल, गंगाधर शास्त्री असेल, बाळशास्त्री असेल आणि पंडित जगन्नाथ शास्त्री असेल, हे संस्कृतचे गाड्य पंडित होते. मग यांनी या लोकांना घेऊन लक्षात घ्या, या लोकांचा सहारा घेऊन त्यांनी लक्षात घ्या पूर्ण भाषेचे व्याकरणाचा पुरा सारांश तयार करून घेतला आणि सारांश तयार करून निघून गेला लक्षात घ्या. सर्व गोष्टी त्यांनी यांच्याकडून तयार करून घेतल्या. संस्कृत बद्दल एक आणि एक गोष्ट, याला काय म्हणतात, त्या शब्दाला काय म्हणतात, त्या शब्दाला काय म्हणतात, या सर्व गोष्टी त्यांनी एकत्रित केल्या आणि त्यांनी सर्वांना ते एकत्रित करून लक्षात घ्या निघून गेला. ठीक आहे. मग आता त्यानंतर लक्षात घ्या 1824 झाल्याच्या नंतर लक्षात घ्या या 1824च्या जॉर्ज जॉर्विस नंतर आता ज्यांनी मराठी व्याकरणासाठी प्रयत्न केले होते लक्षात घ्या, किंवा मराठी व्याकरणाचा बराचसा सारांश त्यांच्याकडे सुद्धा होता की त्यांचे संशोधन त्या ठिकाणी होते, त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं, ते हे लोक होते लक्षात घ्या. मग या लोकांपैकी लक्षात घ्या एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं गंगाधर शास्त्री फडके. काय? गंगाधर शास्त्री फडके. मग झालं काय नेमकं 1836 साली लक्षात घ्या, 1824 ला यांनी प्रयत्न केला. त्यानंतर लक्षात घ्या 1836 साली लक्षात घ्या, 1836 साली लक्षात घ्या गंगाधर शास्त्री फडके म्हणजे हा गंगाधर शास्त्री लक्षात घ्या, गंगाधर शास्त्री फडके. आता हे पूर्ण गणगोतच आहे लक्षात घ्या, हे शास्त्री यांचं एक खटलंच आहे लक्षात घ्या, भाऊबंदकी ते लक्षात घ्या. तर आता हे गंगाधर शास्त्री फडके यांनी काय केलं 1836 साली लक्षात घ्या, याच्याकडे जे पुरावे होते मराठी भाषेबद्दल लक्षात घ्या, म्हणजे महाराष्ट्र भाषेबद्दलचे बोलतोय मी. मराठी व्याकरण तर नेमकं बारे दादोबा पानोतरकर त्यांनी व्याकरणाची संकल्पना ज्यावेळेस मांडली, व्याकरणामध्ये तरतुदी केल्या, त्यावेळेस ते व्याकरण झालं. पण त्याच्या अगोदर ते काय होतं की महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लक्षात घ्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी बोलीभाषा मराठी आहे, या मराठी बोली भाषेचे काय काय पुरावे आहे, याला व्याकरणामध्ये कशी बदल करता येईल, या भाषेचा व्याकरणामध्ये कसा बदल करता येईल, या सर्व गोष्टीचे पुरावे लक्षात घ्या यांच्याकडे सुद्धा होते. मग गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836 मध्ये लक्षात घ्या एक पुस्तक आलं लक्षात घ्या, आणि त्या पुस्तकाचं नाव होतं लक्षात घ्या महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. हे ते पुस्तकाचं होतं, मराठी भाषेचे व्याकरण नाही. मुळामध्ये मुलं कुठे चुकतात, इथे चुकतात लक्षात घ्या. ही मराठी भाषेचे व्याकरणाचे पहिले पुस्तक गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलं नाही, चुकीचं लक्षात घ्या. गंगाधर शास्त्री फडके यांनी काय लिहिलं होतं महाराष्ट्र लक्षात घ्या, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. मराठी भाषेचे नव्हते लक्षात घ्या, हे सर्वात महत्वाचं आहे, मराठी भाषेचे नव्हते, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण होते लक्षात घ्या. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे त्यामध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्राचे लोक त्यांची जी मराठी भाषा त्याबद्दलच्या सर्व संकल्पना त्यामध्ये होत्या, आणि त्याने त्या एका पुस्तकात लिहून काढला, त्या पुस्तकाचं होते महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, हे नाव त्याने ठेवलं लक्षात घ्या. मग 1836 या ठिकाणी झालं लक्षात घ्या. मग 1836 मध्ये यांनी हे पुस्तक तयार केल्यानंतर लक्षात घ्या या ठिकाणी अजून एक नाव होतं लक्षात घ्या, ज्याचं नाव होतं बाळशास्त्री जांभेकर.
काय होतं, बाळशास्त्री जांभेकर. मग लक्षात घ्या यांनी पुस्तक तयार करतात, लक्षात घ्या डबल 1836 साली, लक्षात घ्या बाळशास्त्री जांभेकर. कोणी रे, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर 1832 सालचा जन्म, लक्षात घ्या. बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्राचे जनक आहे. दर्पण नावाचं 1832 मध्ये त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं. 1840 साली दिग्दर्शक नावाचं मासिक त्यांनी सुरू केलं. हा तज्ञ व्यक्ती, लक्षात घ्या. संस्कृतचे गाड्य पंडित बाळशास्त्री जांभेकर, लक्षात घ्या. बाळशास्त्री जांभेकर यांनी, लक्षात घ्या, एक बालव्याकरण सुरू केलं. काय केलं, बालव्याकरण, लक्षात घ्या. बालव्याकरण यांनी काढलं, लक्षात घ्या. यांनी बालव्याकरण नावाचं एक पुस्तक काढलं. पण काय झालं माहिती का, लक्षात घ्या, बालव्याकरण पुस्तक यांनी काढलं त्यानंतर ते त्यांना चांगली प्रसिद्ध मिळाली नाही. बालव्याकरणाला, लक्षात घ्या, हे पुस्तकांना बऱ्यापैकी प्रसिद्ध होती पण बालव्याकरणाला प्रसिद्धी मिळाली नाही. कारण का, हे पुस्तक जे होते फक्त प्रश्न उत्तरावरती होतं, लक्षात घ्या. याच्यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर. आता आपले बाळासाहेब शिंदे बाबरकर डिटेल एमपीएससी डायरेक्ट, लक्षात घ्या. मराठी व्याकरण करणार फक्त बाळासाहेब शिंदे, लक्षात घ्या. मराठी व्याकरण जर तुम्हाला बेस्ट आणि बेस्ट बनवायचं असेल मित्रांनो, तर तुमच्याकडे एकच पुस्तक आहे, त्याचं नाव आहे बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरणाचं पुस्तक. त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट मराठी व्याकरण आहे. फक्त थोडं समजायला किचकट जाईल पण समजल्यावरती वेळ लागेल, लक्षात घ्या. ठीक आहे, आता 16वी आवृत्ती चालू आहे. आता पहा, बाळशास्त्री जांभेकर यांनी बालव्याकरण हे पुस्तक काढलं, लक्षात घ्या. याच्यामध्ये प्रश्न उत्तर असल्याच्या त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली नाही. पण लक्षात घ्या 1836 मध्ये यांनी, लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकरने पुस्तक काढल्याच्या नंतर, लक्षात घ्या, एक समोर व्यक्ती आला आणि लक्षात घ्या त्या व्यक्तीचं नाव होतं, त्यांनी 1836 सालीच, लक्षात घ्या, ज्याचं नाव होतं, लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तळखरकर, लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तळखरकर. आता पहा, हे नाव आहे ते, लक्षात घ्या. बाळशास्त्री जांभेकर बालव्याकरण, इकडे 1836 मध्ये गंगाधर शास्त्री फडके महाराष्ट्र भाषा व्याकरण. आता काय झालं, लक्षात घ्या, 1836 साली दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी काय केलं माहिती का, यांचं पुस्तक 3 महिने अगोदर प्रसिद्ध झालं होतं, लक्षात घ्या. बाळशास्त्री गंगाधर शास्त्री फडके यांचं पुस्तक म्हणजे दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी पुस्तक काय लिहिलं, ते पुस्तकाचं नाव होतं, लक्षात घ्या, मराठी भाषेचे व्याकरण. काय होतं, मराठी भाषेचे व्याकरण. हे पहिलं पुस्तक दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी लिहिलं की मराठी भाषे व्याकरण. हा प्रश्न आहे आपला की मराठी भाषेचे व्याकरण हे पहिलं पुस्तक कोण लिहिलं, तर कोणी, दादोबा पांडुरंग तळखरकर, लक्षात घ्या. तर दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी हे पुस्तक लिहिलं 1836 साली मध्ये. पण लक्षात घ्या, याच्या मागचा इतिहास काय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, यांच्या पुस्तकाच्या प्रसिद्धीच्या अगोदर 3 महिने अगोदर, लक्षात घ्या, 3 महिने आपल्याला कालावधी द्यावा लागतो, लक्षात घ्या. 3 महिने अगोदर गंगाधर शास्त्री फडके यांचं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण प्रसिद्ध झाल्याच्या नंतर यांनी, दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी या पुस्तकाचा अभ्यास केला, लक्षात घ्या. या पुस्तकाचा अभ्यास केला. या पुस्तकामध्ये महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणावरती संकल्पना लिहिल्या होत्या. पण मात्र लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी जे ह्या पुस्तकामध्ये दिलं, ते पुस्तकामध्ये भाषेवरील संकल्पना तर होत्याच, पण त्याच्याही पलीकडे, लक्षात घ्या, व्याकरणाच्या संकल्पना, लक्षात घ्या, व्याकरणावरती सर्वात जास्त बोलता. कशावरती, व्याकरणावरती. पण लक्षात घ्या, व्याकरणावर संकल्पना होता आणि व्याकरणामध्ये तरतुदी केल्या, म्हणजे यांच्या पुस्तकाचा अभ्यास तर केलाच, पण अजून त्यांच्याकडून काही गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या, व्याकरणाच्या संकल्पना. व्याकरण, छोटे छोटे व्याकरण. आता बघा, आपल्याला संधी दिसते, समाज दिसते, या प्रकारचे, लक्षात घ्या, या प्रकारचे प्रश्न किंवा या प्रकारचा जो सारांश होता तो यांनी ह्या पुस्तकामध्ये टाकला आणि मग त्या पुस्तकाला नाव दिलं मराठी भाषेचे व्याकरण. आता तरी पण लक्षात घ्या, यांचं पुस्तक यांच्या 3 महिन्यानंतर प्रसिद्ध झालं. म्हणून लक्षात घ्या, पहिला पुरावा जो होता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या व्याकरणासाठी, तो केला होता कोणी, लक्षात घ्या, गंगाधर शास्त्री फडके. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण करतोय मी, मराठी भाषेच्या व्याकरणाचा पहिला पुरावा नाही बोलते किंवा पहिला प्रयत्न नाही बोलते, महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाचा पहिला प्रयत्न, लक्षात घ्या, या ठिकाणी केला गंगाधर शास्त्री फडके. म्हणून यांना, लक्षात घ्या, आद्य व्याकरण करते म्हणते, लक्षात घ्या, आद्य व्याकरण करते. हा प्रश्न गैरा महत्वाचा, लक्षात घ्या. आद्य व्याकरण करते कोणास म्हणते, तर आद्य व्याकरणकार म्हणते गंगाधर शास्त्री फडके. आणि मग लक्षात घ्या, या ठिकाणी यांच्या पुस्तकाचा अभ्यास यांनी केला, यांनी यांच्याकरता सारांश किंवा यांच्याकरता अभ्यास ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये टाकल्या. म्हणून यांना, लक्षात घ्या, मराठी भाषेचे पाणनी म्हणते. काय म्हणते, मराठी भाषेचे पाणनी. हा प्रश्न क्लिअर करायचा, लक्षात घ्या, हा प्रश्न गैरमत होता मित्रांनो. म्हणून यांना मराठी भाषेचे पाणनी म्हणते. आता पाणनी तुम्हाला माहिती आहे, पाणनी एक पंडित होता, लक्षात घ्या. पाणनी एक उपाधी सुद्धा आहे, पदवी सुद्धा, लक्षात घ्या. नालंदा तक्षशिला विद्यापीठ या ठिकाणी, लक्षात घ्या, पाणनी अष्टध्यायी त्यांनी लिहिली, लक्षात घ्या, पाणनीनं. यांच्या पदव्या, लक्षात घ्या. म्हणून त्याला पाणनी म्हणजे निर्माता, खोज करता, त्या ठिकाणी पाणनी म्हटले गेले. कोणाला, दादोबा पांडुरंग तळखरकर यांच्या पुस्तकाचा अभ्यास करू. क्लिअर प्रत्येकाला एवढं, ठीक आहे. चला आता पुढे बघा.
स्टॉप करून लिहून घ्या रे. आता 1836 मध्ये लक्षात घ्या, 1836 मध्ये लक्षात घ्या, 1836 मध्ये यांचं व्याकरणावर संकल्पना तयार झाला, आपलं पुस्तक तयार झालं. त्यानंतर लक्षात घ्या 1911 साली अजून एका आपल्या संस्कृतच्या गाद्य पंडित म्हणजे लक्षात घ्या 1911 मध्ये लक्षात घ्या रे, 1911 मध्ये एक पुस्तक लिहिलं गेलं. त्या पुस्तकाचं नाव होतं लक्षात घ्या शास्त्रीय मराठी व्याकरण. लक्षात घ्या काय होतं, शास्त्रीय मराठी व्याकरण. लक्षात घ्या शास्त्रीय मराठी व्याकरण 1911. या शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक होते लक्षात घ्या मोरो केशव दामले. काय होते, मोरो केशव दामले. लक्षात घ्या जबरदस्त व्यक्ती. लक्षात घ्या मोरो केशव दामले म्हणजे एकदम जबरदस्त व्यक्ती. लक्षात घ्या यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलं होतं लक्षात, शास्त्रानुसार. लक्षात घ्या यांच्याबद्दल मला एक संकल्पना माहिती आहे मोरो केशव दामलेच्या. यांनी मोरो केशव दामले लक्षात घ्या ओष्ट व्याकरण सुद्धा लिहिलं होतं. लक्षात घ्या अनुष्ट व्याकरण त्याला म्हणते. लक्षात घ्या होटनं हलवता वाचलं जाणारं व्याकरण म्हणजे अनुष्ट व्याकरण, म्हणजेच ते बी मोरो केशव दामले लिहिलं होतं. आता लक्षात घ्या होटनं हलवता म्हणजे त्याच्यामध्ये ओष्टवर्णाचा वापर होणार नाहीये. ओष्टवर्ण तुम्हाला माहितीये प प ब ब म हे ओष्टवर्ण आहे. लक्षात घ्या मग हे त्या व्याकरणामध्ये याचा समावेशच नव्हता असं व्याकरण त्यांनी लक्षात घ्या मोरो केशव दामलेने केलं. यांच्याबद्दल अजून एक संकल्पना लक्षात घ्या, यांनी शास्त्रीय एक व्याकरण म्हणलेलं. लक्षात घ्या त्या व्याकरणावरती यांच्या काही संकल्पना लक्षात घ्या. हे पुस्तक यांनी लिहिलंय कदाचित तुम्ही ऐकलं असेल. लक्षात घ्या एक ओळ जर वाचली की राम वनात जातो, राम वनात जातो, तर तुम्ही या पहिला अक्षर, या शब्दाचा पहिला अक्षर, या शब्दाचा पहिला अक्षर, या शब्दाचा पहिला अक्षर, तर त्याचा अर्थ एकच निघेल राम वनात जातो. तुम्ही जर दुसरी ओळ वाचली त्या दुसऱ्या ओळचा दुसरा अक्षर वाचलं तर त्याचाही दुसरा अक्षर, दुसरा अक्षर, दुसरा अक्षर, दुसरा अक्षर, त्याचाही अर्थ तोच निघेल की राम वनात जातो. असंही वाचलं तर तसंच येईल राम वनात जातो, असंही वाचलं तसं राम वनात जातो. या प्रकारच्या म्हणजे एक वेगळ्या संकल्पना की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. या पद्धतीचं व्याकरण किंवा या पद्धतीचं जे आपल्या समोर लिखाण आहे हे मोरो केशव दामलेचं. लक्षात घ्या त्यालाच आपण शास्त्रीय मराठी व्याकरण असं म्हणतो. लक्षात घ्या आता तुम्हाला जर मुद्रित व्याकरण कोणाचं आठवलं तर मुद्रित व्याकरण कोण, तर गंगाधर शास्त्री फडके यांनी जेव्हा पहिला प्रयत्न केला होता. लक्षात घ्या मुद्रित व्याकरण कशाला म्हणतात, तर मुद्रित व्याकरण लक्षात घ्या गंगाधर शास्त्री फडकेने जे महाराष्ट्र भाषेचं व्याकरण तयार केलं त्यालाच मुद्रित व्याकरण असे म्हणतात. हेही तुमचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. आता मोरो केशव दामले यांनी लिहिलं. लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या 1952 साली लक्षात घ्या 1952 मध्ये लक्षात घ्या एक मराठी उच्चारण मराठीचा उच्चारण हे पुस्तक लिहिलं गेलं. लक्षात घ्या मराठी उच्चारण. लक्षात घ्या मराठी उच्चारण ह्या पुस्तकाचे लेखक या पुस्तक लिहिलं गेलं. आणि हे पुस्तक ज्यांनी लक्षात घ्या त्याचं नाव लक्षात घ्या म पा सबनीस. काय म पा सबनीस म्हणजे मराठीचा योग्य उच्चार कसा केला पाहिजे, मराठीचा योग्य उच्चार कसा दिलेला आहे किंवा तो आपण कसा करू शकतो, या सर्व गोष्टींच्या संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला या पुस्तकामध्ये भेटतील. लक्षात घ्या मग या पुस्तकामध्ये मोपा सब आणि हे मपा सबनीस तेच रे. लक्षात घ्या मपा सबनीस हे तेच ज्यांनी लक्षात घ्या मराठी व्याकरणामध्ये श आणि न्य यांना समावेश केला. लक्षात घ्या श आणि न्य दोन काय आहे संयुक्त व्यंजने. लक्षात घ्या श आणि न्य दोघी संयुक्त व्यंजने आहे, यांचा समावेश केलाय मपा सबनीसने. तर लक्षात घ्या कधीपासून समावेश झाला तर 6 नोव्हेंबर लक्षात घ्या 2009चा शासकीय कायदा. हे बी तुम्हाला माहित असला पाहिजे. 6 नोव्हेंबर 2009चा शासकीय कायद्यानुसार श आणि न्य हे दोन संयुक्त व्यंजने आणि ä आणि अ हे दोन इंग्रजी स्वर आपल्या मराठी वर्णमालेमध्ये ऍड करण्यात आले. हे तुम्हाला संकल्पना माहित असल्या पाहिजे. आता पहा लक्षात घ्या ह्या व्याकरणावरील संकल्पना. लक्षात घ्या व्याकरणावरील संकल्पना आपल्याला माहित असलं पाहिजे. मराठी व्याकरणाबद्दल आपल्याला जर बोलत होतं मराठी बद्दल जर बोला तर मराठीचा आद्य ग्रंथ कोणता. लक्षात घ्या मराठीचा आद्य ग्रंथ आहे विवेक सिंधू. लक्षात घ्या मराठीचा आद्य ग्रंथ. आता ग्रंथाबद्दल जर बोला झाला तर लक्षात घ्या मराठी आद्य ग्रंथ जो आहे तो आहे विवेक सिंधू. काय आहे विवेक सिंधू. कोण लिहिला तर मुकुंद राज यांनी लिहिलाय. लक्षात घ्या हा प्रश्न क्लिअर करा. मराठी आद्य ग्रंथ कोणता आहे विवेक सिंधू. कदाचित मला वाटतं 13व्या शतकातला हा ग्रंथ आहे. लक्षात घ्या कन्फर्मच आहे. लक्षात घ्या त्यानंतर दुसरा प्रश्न याच्यावरती असतो. लक्षात घ्या मराठीचा आद्य गद्य ग्रंथ जर विचारला गेला मराठी आद्य ग्रंथ तर तो आहे लक्षात घ्या लीळा चरित्र. काय आहे लीळा चरित्र. जर आद्य गद्य विचारला गेला होता लीळा चरित्र विचारला तर माहीन भट. काय माहीन भट यांनी लिहिलेलं. लक्षात घ्या या संकल्पना आपल्या माहित असल्या पाहिजे. ह्या प्रश्न भरपूर महत्वाचा आहे मित्रांनो. मराठीतील आद्य ग्रंथ मराठीतील आद्य गद्य ग्रंथ
या प्रकारच्या संकल्पना आपल्याला पाठ झाल्या पाहिजे. तर याच प्रकारे लक्षात घ्या, आज आपल्या होत्या व्याकरणाच्या संकल्पना. व्याकरणाच्या संकल्पना जर तुम्हाला क्लिअर झाल्या लक्षात घ्या, तर आपला मार्क कुठेच नाही गेलाय. 2 ते 3 मार्कांसाठी हे व्हिडिओ तुमच्या समोर आहे. व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. भले मोठे मोठे व्हिडिओ कोणी आज पाहत नाही, मला माहिती, लक्षात घ्या. एक एक दीडचा हाचा व्हिडिओ कोणी पाहत नाही, एवढी कॅपॅसिटी नसते कोणाची. शिकणारे मुलं, अभ्यासक मुलं ते पाहत असतात, लक्षात घ्या. आजचा ट्रेंडिंग आहे 20-20, 10-10, 15-15 मिनिटाचा व्हिडिओ सगळेजण पाहत असतात. तर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा, याच्या नोट्स बनवा आणि व्यवस्थित लिहून घ्या, लक्षात घ्या. भरपूर IMP मटेरियल आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेही व्हिडिओ टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार आहे. ठीक आहे, आजसाठी इतकं. धन्यवाद.